नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये घर आणि किचन रिलेटेड काही उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, ज्यामुळे तुमच्या वेळेची आणि सोबतच तुमच्या खूप मोठ्या पैशांची देखील बचत होईल। तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमीप्रमाणेच खूपच उपयुक्त ठरेल ही मला आशा आहे। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। ट्रिक पाहूयात। आजकाल अन्न पदार्थांमध्ये होणारे भेसळ खूपच जास्त अशी वाढलेली आहे आणि त्यामुळे काय होतं, आपण जास्त पैसे देऊन देखील विकत आणलेले मसाले किंवा पदार्थ हे शुद्ध आहेत की नाही किंवा ते भेसळीचे आहेत हे ओळखणे देखील खूपच अवघड आहे। तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर तेल, तूप, दूध किंवा दही, अगदी ताकापर्यंत किंवा रोजच्या वापरातील मसाले असेल अशा अनेक पदार्थांमध्ये भेसळ केली जाते। या स्वयंपाकातील मसाल्यांचा रंग किंवा सुगंध वाढवण्यासाठी भेसळ केली जाते। यामुळे आपण आपला एकतर या गोष्टींमध्ये आपला पैसा तर जातोच, पण पैसे देऊन आपण आपलं आरोग्य देखील धोक्यामध्ये घालतो। आता हे पदार्थ शुद्ध आहेत की नाही आणि अगदी रोजच्या स्वयंपाकघरात असणारे हे तिखट, हळद हे भेसळीचे देखील असू शकतात। तर ही भेसळ कशी ओळखायची याची एकदम भन्नाट अशी मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर इथे मी 1 चमचा मिरे घेतलेले आहेत। आता या मिऱ्यांमध्ये पपईच्या बिया वापरून देखील मिऱ्याची भेसळ केली जाते। त्यामुळे या मिऱ्यामध्ये भेसळ आहे की नाही हे ओळखण्यासाठी चमचाभर मिरे तुम्ही काय करा, पाण्यामध्ये म्हणजे एका ग्लासमध्ये पाणी घेऊन ते मिरे यामध्ये टाकून द्या। मिरे लगेच तळाशी जातात। जर नकली मिरे असतील तर ते पाण्यावर तरंगतात। तर तुम्ही पाहू शकता मिऱ्यांमधले जास्त प्रमाणात हे मिरे वरती पाण्यावरती तरंगलेले आहेत आणि थोड्याशाच प्रमाणात मिरे तळाशी लागलेले आहेत। त्यामुळे इथे तुम्हाला समजलंच असेल की हे भेसळयुक्त मिरे आहेत। पपईच्या बिया सुकून या मिऱ्यांमध्ये भेसळ केलेली आहे। तर पहा बरं, आपण विश्वास ठेवून किती पैसे खर्च करून हे मसाले आपण घरी विकत आणतो, पण हे पैसे देऊन आपण आपलं आरोग्य धोक्यामध्ये घालत आहे। रोजच्या वापरातली आपण हळद देखील चेक करून घेऊयात। त्यासाठी 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे। आता शुद्ध हळद पाण्यात जर टाकली तर पाण्याला हलकासा पिवळा रंग येतो, पण भेसळीची जर हळद असेल ती पाण्यामध्ये टाकल्यावर पाणी गडद पिवळ्या रंगाचं होतं। तर तुम्ही पाहू शकता हे पाणी हलकसं पिवळं झालेलं आहे, म्हणजे ही भेसळयुक्त हळद नाही। लागल्याच हाती आपण जिरे देखील चेक करून पाहूयात की हे भेसळीचे आहेत का। आता काय करायचं आहे, साधारण तळ हातावर 1 चमचा जिरे घ्यायचे आणि तळ हातावर दुसऱ्या हाताने हे मस्त असे रगडायचे। जर हातावर काळ्या पावडरीसारखा पदार्थ राहिला तर समजायचं की हे भेसळयुक्त जिरे आहेत। साधारण 1 सेकंदासाठी हे जिरे मी हातावर असे रगडलेले आहेत। आता तुम्ही पाहू शकता याची पावडर तयार झालेली नाही, म्हणजेच हे जिरे भेसळयुक्त नाहीत। आणि जर पावडर इथे तयार झाली असती तर समजायचं की हे भेसळयुक्त आहेत। आता लाल तिखटामधील देखील आपण भेसळ ओळखू। आता काय करायचं आहे, त्यासाठी देखील एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये साधारण 1 चमचा लाल तिखट टाकायचं। जर लाल तिखट थोड्या वेळासाठी पाण्यावर तरंगलं आणि हळूहळू जर ग्लासच्या तळाशी गेलं आणि पाण्याला हलकासा लाल रंग आला तर ते शुद्ध आहे असं समजायचं। आणि जर भेसळीचं हे तिखट असेल तर काय होतं, तिखट पाण्यामध्ये टाकल्याबरोबर ते तळाशी जातं आणि पाण्याला गडद लाल रंग येतो। तर तुम्ही पाहू शकता हे लाल तिखट मी पाण्यामध्ये टाकताच हळूहळू हे तळाशी गेलेलं आहे आणि हलकासा लाल रंग या पाण्याला आलेला आहे। त्यामुळे काय करायचं, बाजारातून हे मसाले आणले की लगेचच हे भेसळयुक्त आहेत का हे चेक करायचं। जर भेसळयुक्त असतील तर ते वापरात आणायचे नाहीत। त्यामुळे काय होतं, आपलं आरोग्य देखील धोक्यामध्ये जातं। ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। चला आता लगेचच ट्रिक नंबर 2 पाहूया। आता मिक्सर ही घरातील खूपच उपयोगी येणारी वस्तू आहे। मिक्सरमध्ये अगदी काही मिनिटांमध्ये कोणताही पदार्थ मिक्सरला फिरून तो अगदी बारीक होतो आणि या मिक्सरचा वापर आपण रोज करतो आणि रोजच्या वापराशिवाय आपला एकही दिवस खाली जात नाही। आणि रोज वापरल्यामुळे काय होतं, या मिक्सरच्या भांड्याची ब्लेडची धार कमी होते। या भांड्याची धार कमी झाली की पदार्थ व्यवस्थित बारीक होत नाही आणि आपण लगेचच काय करतो, या भांड्याची ब्लेड बदलतो किंवा भांडच नवीन घेतो। हे नवीन मिक्सरचं भांडं घेण्यापेक्षा आपण घरातल्या घरातच मिक्सरच्या भांड्याला धार देऊ शकतो। या मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडला धार देण्यासाठी आपण मिठाचा वापर करू शकतो। हे मीठ फक्त जेवणाची चव वाढवत नसून त्याचा वापर आपण या मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडला धार देण्यासाठी करू शकतो। या ब्लेडला धार देण्यासाठी तुम्हाला जास्त काही मेहनत करावी लागणार नाही आणि तुमचा पैसा देखील इथे खर्च होणार नाही। काय करायचं, ज्या मिक्सरच्या भांड्याची ब्लेडची धार गेलेली आहे त्या भांड्यामध्ये साधारण 1 वाटीभर मीठ टाकायचं आहे। आता साधं इथं मी मीठ घेतलेलं आहे। जर तुम्हाला साधं मीठ घ्यायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही ते खडे मीठ जरी घेतलं तरीही चालेल आणि साधारण 5 मिनिटांसाठी हे भांडं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे।
आता साधारण हे मीठ या भांड्यामध्ये टाकल्यानंतर साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी हे मी चांगलं फिरून घेतलेलं आहे आणि नंतर हे मीठ तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी पावडर याची तयार झालेली आहे। हे मीठ मिक्सरला फिरून घेतल्यानंतर जसं नवीन ब्लेड असताना जशी त्याला धार असते तशीच धार या ब्लेडला लागली जाते। यामध्ये मीठ आपण फिरून घेतल्यानंतर तुम्ही ते मीठ रियूज देखील करू शकता। पहा बरं, ब्लेडची धार गेली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्याच घरी ब्लेडला धार देऊ शकता। इथे तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही आणि शिवाय तुमच्या पैशाची बचत देखील होईल आणि वेळेची देखील। तर चला आता आपण पुढची टिप पाहूयात। तर तुमच्या घरामध्ये कोणतंही प्लास्टिकचं भांडं फुटलेलं असेल, जसं की प्लास्टिकचा डब्याचं झाकण असेल, प्लास्टिकचा मग असेल किंवा प्लास्टिकचा डब्बा, टफ असेल, टोपलं, असं काहीही चालेल, ते फुटल्यानंतर तुम्ही फेकून देत असाल तर आत्ताच थांबा। ते प्लास्टिकचं भांडं फेकून न देता फक्त 1 चमचा मिठाचा वापर करून तुम्ही पुन्हा ते वापरामध्ये आणू शकता। तुम्ही इथे पाहू शकता, इथे मी प्लास्टिकचा डब्याचं झाकण घेतलेलं आहे। हे झाकण नवीन आहे पण ते मधोमध फुटलेलं आहे। तर काय करायचं आहे, फुटलेल्या जागेवर फेविक्विक लावून घ्यायचं आहे आणि फेविक्विक लगेच लावून घेतल्यानंतर त्या जागेवर मीठ टाकायचं आहे। आता जिथे जिथे तुम्ही फेविक्विक लावून घेतलेलं आहे त्याच जागेवर मीठ टाकायचं आहे। त्या जागेवर मीठ टाकल्यानंतर साधारण हे प्लास्टिकचं भांडं 5 मिनिटांसाठी वाळण्यास ठेवून द्यायचं आहे। हे पूर्णपणे सुकल्यानंतर तुम्ही हे भांडं रियूजमध्ये आणू शकता। साधारण 5 मिनिटांसाठी हे मी सुकवण्यास ठेवलं होतं। आता सुकवल्यानंतर तुम्ही पाहू शकता फेविक्विक पूर्णतः वाळलेलं आहे। आता मिठाच्या वापराने या डब्याचं झाकण पुन्हा आपण रियूजमध्ये आणू शकतो। आहे ना एकदम भन्नाट अशी ट्रिक। त्यामुळे तुमचे तुटलेले मग, टप असो किंवा टोपला असो किंवा पाण्याचा टफ असो, असं कोणतंही प्लास्टिकचं भांडं असो ते वाया जाणार नाही। ते तुटलेलं भांडं तुम्ही रियूजमध्ये अशा पद्धतीने आणू शकता। त्यामुळे तुमचे पैसे देखील खर्च होणार नाही आणि वेळेची देखील बचत होईल। ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। तर चला आता आपण पुढची टिप पाहूयात। किचन ओट्यावर स्वयंपाक करता करता कधी कधी घाई गडबडीमध्ये अचानक आपल्याकडून तेल सांडतं किंवा ते फरशीवर देखील सांडतं किंवा स्वयंपाकघरामध्ये तेलाचे अतिशय प्रमाणात डाग पडतात। हे तेल पुसून घेण्यासाठी आपण एखाद्या कपड्याचा वापर करतो, पण हे तेल जर कपड्याने पुसलं म्हणजे स्वच्छ करायला गेलं की खूप आपल्याला त्रासदायक वाटतं ते काम आणि त्यामुळे तो कपडा देखील खराब होतो आणि कपडा कितीही धुतला तर तो स्वच्छ केला तरी तो स्वच्छ होतच नाही। कपड्याने हे तेलकट डाग पुसायला गेले तर ते तेलकट डाग देखील स्वच्छ होत नाहीत आणि त्यामुळे तो कपडा खराब तर होतोच आणि तो कपडा फेकून द्यावा लागतो किंवा डबल वापरामध्ये तो येत नाही। तर हेच फरशीवर किंवा किचन ओट्यावर पडलेले तेलाचे डाग किंवा अगदी कपड्यावर जरी हे तेलाचे डाग सांडले असतील, म्हणजे तेल जर सांडलं असेल, तर हे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही इथे एका भन्नाट ट्रिकचा वापर करू शकता। तेलाचे डाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही इथे पिठाचा वापर करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, ज्या जागेवर तेल सांडलेलं आहे त्या जागेवर फक्त त्याच जागेवर तुम्हाला पीठ शिंपडायचं आहे। इथे तुम्हाला हे तेल स्वच्छ करण्यासाठी जास्त मेहनत देखील घ्यावी लागणार नाही। जर जास्तच प्रमाणात तेल जर सांडलं असेल तर जास्त पीठ देखील टाकायची गरज नाही। जेवढं तेल सांडलेलं आहे ते पूर्णपणे पिठाने कव्हर करायचं आणि साधारण 5 मिनिटांसाठी हे पीठ असंच ठेवून द्यायचं आणि हाताच्या किंवा पेपरच्या सहाय्याने हे पीठ जमा करायचं। पिठाबरोबर तेल देखील पूर्णपणे जमा होतं आणि अगदी सहजरित्या हे साफ होतं। इथे तुम्ही पाहू शकता अजिबात इथे चिकटपणा राहिलेला नाही। तर किचन ओट्यावर किंवा फरशीवर जर तेल सांडलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सहजरित्या हे तेल स्वच्छ करू शकता। त्यामुळे हे साफ करताना आपली चिडचिड देखील होत नाही, वेळ देखील जात नाही आणि कपडा देखील खराब होत नाही। या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा।